हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि आत्ता मला बनवायचा आहे दादाचा आणि दादाच्या पप्पाचा दोघाचाही डबा. कारण त्यांनी बी दादाला सोडायला गेले की वापस घरी येत नाहीत, त्यांनी डायरेक्ट कामावरच जातात. त्यामुळं मग त्यांना बी डबा करून दिलं ना, दिवसभराचं आपलं काम मोकळं होतं. त्याच्यामुळं त्यांचा पण डबा बनवायचा आहे. तर चपात्याचं पीठ मळून ठेवलेलं आहे मी आणि आता इकडं मग कोबीची भाजी बनवणार आहे. अर्धा किलोचा गड्डा होता कोबीचा, ते अर्धाच कट करून घेतलेला आहे. त्यानंतर बघा कढईत तेल ठेवलं गरम करायला. 2 चमचे तेल घातलं, अद्रक लसणाची पेस्ट, कढीपत्ता घातला आणि काळं तिखट, हळदी पावडर. अगदी साधी सिंपल बनवणार आहे आणि ना लहान मुलांना जास्त मसाल्याचं हे पण चांगलं वाटत नाही, त्यामुळं ना अगदी सिंपल अशी भाजी बनवलेली आहे. त्यानंतर कोबी घालून घेतला आणि कोबी जेवढा होईल तेवढा तेलामध्ये परतवून घेतला बघा, जेणेकरून ना कोबीचा वास असतो ना तो कमी होतो परतल्यानं तेलामध्ये. असंही करू शकतो की फोडणीला टाकण्याच्या अगोदरही भाजून घेऊ शकतो, पण ना मी डायरेक्ट तेलामध्ये टाकलं कारण उशीर होत होता. त्यानंतर मग चवीनुसार मीठ घालून घेतलं, छान असं परतवून घ्यायचं आहे. कोबीला शिजायला वेळ लागत नाही आणि ना लगेच बनते बघा. याच्यात पाणी काय घालायचं नाही आहे, अशी शिजवून घ्यायची आहे. तर आता चांगलं परतवून झालं आणि आता याच्यामध्ये ना 2 चमचे ना शेंगाचं कूट घालणार आहे. शेंगाचं बी मी भाजून घेतलेलं आणि जास्त बारीक नाही जास्त मोठंही नाही, असं ना वाटून घेतलेलं. अशा सुक्या भाज्यांना ना थोडंसं मोठं शेंगदाण्याचं कूट घालायचं. लय बारीक घातलं ना मग भाज्या चिकट होतात. थोडंसं मोठं असं शेंगाचं कूट वाटून टाकलं ना छान होतात भाज्या आणि खायला पण छान लागतात. तुम्ही बघू शकता कोबीला ना स्वतःचं पाणी सुटलेलं आहे. आता ताट झाकून चांगलं 5 मिनिटं भाजी शिजवून घ्यायच्या. भाजी शिजते तोपर्यंत दुसऱ्या साईडला मी ना चपात्या पण करून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे. तर त्यानंतर बघा थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली. मस्त अशी कोबीची भाजी साधी सिंपल तयार झाली. त्यानंतर त्यांना डबा भरून दिला आणि मग ते दोघंजण गेल्यानंतर बघा मग मी माझं आवरून घेतलं, आंघोळ करून घेतली अगोदर. त्यानंतर हॉलमधलं सगळं आवरायचं होतं कारण ना आबीच मामा दोघंजण झोपलेले होते, त्यामुळं ना अंथरून ते काढायचं राहिलेलं होतं. त्यामुळं मग आंघोळ करून आल्यानंतर मग मी आतरून काढून घेतलं. पण आतरून आंघोळीच्या अगोदरच काढलं ना जरा फ्रेश वाटतं बघा आणि पारूसं काम करायला नगं वाटतं आंघोळ केल्यानंतर. पण काय होतं सगळेजण एकदाच उठत नाहीत, मग कोण अगोदर उठतं कोण उशिरा उठतं, त्याच्यामुळं ना मग अंथरून तसंच राहतं. मग मी माझी कामं आवरून घेतली अगोदर आणि मग बाकीचं माझं आंघोळ झाल्यानंतर बघा नंतरच आतरून काढून घेतलं. तोपर्यंत आबीच मामा उठलेलं होता आणि त्यानंतर बघा आबी उठला ना अगोदर चहा बिस्किट खाल्ला आणि त्यानंतर मग ना खेळायला लागला. थोडंसं खाल्लं ना तो फ्रेश राहतो आणि रडत काय नाही. मग तो खेळत होता आणि मग मी आवरून घेतलं माझं सगळं, अंथरून काढलं आणि दादाने कपडे चेंज केलेले. लेकरं कसं आंघोळ केलं ना कपडे सगळे असंच टाकून जातात बघा, त्याच्यामुळं मग मी सगळं आवरून घेतलं आणि सोप्यावरच्या गाद्या सगळं ना अंथरून काढल्यामुळं धुराळा चढतो त्याच्यावर. त्यानंतर मग ना गाद्या फडकून घ्यायच्या होत्या मला आणि सकाळी ना रोजचं काम राहतंच बघा फडकून घेण्याचं, कारण ना एकदा सगळं सावरून घेतलं ना मग दिवसभराचं मोकळं होतं काम. त्याच्यामुळं ना अगोदर मग मी अंथरून काढलं की अगोदर गाद्या फडकून घेते, कारण ना सारखं फटकून घेतलं ना मग तेवढं घाण पण होत नाही. नाहीतर एकदाच काढायला गेलं की धुराळा जास्त बसतो आणि ना सगळं घाण पण होतं घर. मग ते सारखं धुराळा असल्यामुळं ना घर घाणच वाटतं, त्यामुळं रोजच्या रोज फडकून घेतलं ना छान वाटतं. त्यानंतर बघा आबीचं काय चाललंय, मी ना गाद्या काढल्यामुळं त्याला ना मोकळ्या सोप्यावर खेळायला खूप आवडतं, त्याच्यामुळं त्याचं बघा कसं चाललेलं आहे. आबी मस्त मी काम करायला लागली की तो मध्ये त्याला पण माझ्यासोबत कामं करायचे असतात, त्यामुळं ना माझं मागं चालूच राहतं त्याचं काम. आणि बघा किती खुश होतं, तर त्याला सोप्यावर बसायला खूप छान वाटतं, त्यामुळं ना त्याचं चाललेलं होतं. मग आणि ना मी काही काम करू द्या माझ्या मागच राहतो तो, मला सोडून 1 मिनिट हालत नाही.
आणि जे काम करत असते ना त्याच्यामध्ये त्याला पण काम करायचं असतं माझ्यासोबत, त्याच्यामुळं त्याचं चालत राहतं, माझ्या मागच राहतो. त्यानंतर भैयावी आंघोळ हे केलेला होता आणि मग कामावर जायचं होतं, त्याला पण त्याची पण तयारी झालेली होती. आणि चहा तर मी ना ह्याने जाताना चहा बनवलेला होता, मग त्या भैयाच्या नावचा पण चहा बनवून ठेवला होता. म्हणजे ना सारखं सारखं कुठं करत बसायचं ना, मग त्याच्यामुळं मग करून घेतला होता. आणि मग त्यानं बी लगेच चहा गरम करून द्यायचा होता त्याला पण, मग तो त्याचं आवरत होता. आणि मग आबी बी मामाच्या मागं हिंडत होता. आणि मग मी पुन्हा ना गाद्या त्यानं फडकून घेतल्या आणि ना गाद्या लावून घेतल्या सोप्यावर. म्हणजे लावून हे घेतलं ना छान वाटतं बघा, सकाळी सकाळी सगळं साफसफाई करणं. आणि मस्त असं सगळं आवरून घेत होते मी. आणि गाद्याला थोडीशी धूळ लागलेली राहते, त्यामुळं ना कपड्यानं गाद्या सगळ्या फडकून घेतल्या, जेणेकरून ना सगळा धुराळा निघला जातो. तर गाद्या फडकून झाल्यानंतर बघा सोप्याला लावून घेतल्या गाद्या. आणि त्यानंतर याच्यावर मी ना बेडशीट आतरते, ते बेडशीट बी थोडंसं घाण झालेलं होतं, ते पण धुवायला टाकून घेतलं. आणि ना खिडकीवर बी सगळं फडकल्यामुळं ना धुराळा चढलेला होता, खिडकी बी साफ करून घेतली. तर त्यानंतर बघा सगळं गाद्यानं लावून घेतलं आणि झाडून घेतलं सगळं. नंतर झाडू हे मारून घेतलं आणि स्वच्छ सगळं झालेलं आहे. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.